हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मऊसूत तोंडात घालताच विरघळणाऱ्या अशा चपात्या बनवणार आहे। त्यासाठी मी 3 वाट्या पीठ घेऊन पहिल्यांदा मळून 15 मिनिटं मुरवून ठेवलं होतं आणि त्याचे हे 10 गोळे बनवले आहेत। मेजून दाखवते। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 गोळे व्यवस्थित बनले आहेत। यापासून आता आपण चपात्या बनवणार आहे। आता एक गोळा मी असं पिठात भिजवून घेतलं, पीठ लावून घेतलं आहे। त्याला असं थोडं लाटायचं आहे। पहिला 2 पदरी कशा प्रकारे बनवायचे ते तुम्हाला दाखवते। याला असं थोडं तेल लावून घ्यायचं आणि मधून असं चेपवायचं, परत याला असं दाबून परत लाटून घ्यायचं। अशा प्रकारे केल्यामुळे काय होतं, आपली चपाती व्यवस्थित फुगते आणि गोलही छान येतो आणि ह्याला पदरही चांगल्या प्रकारे सुटतात। आणि ह्याचे काठ व्यवस्थित लाटून घ्यायचे, मध्ये जास्त भर द्यायची नाही लाटण्याला, काठच पहिला लाटून घ्यायचं म्हणजे चपाती फुगण्याला आपल्या अडथळा येत नाही। हे पहा, अशा प्रकारे चपाती बनवून घ्यायची। अनेक एक गोळा घेऊन दाखवते। आता ह्याला आपण घडीची चपाती बनवणार आहे। त्यासाठी थोडंसं मोठं आपण गोळा लाटून घेऊ। ह्याला पण अशाच प्रकारे तेल लावून घ्यायचं। तेल फक्त व्यवस्थित बाजूला लागलं पाहिजे आणि पिठात डिप करून घ्यायचं। परत घडी घालायची, परत तेल लावायचं आणि परत पीठ लावून घ्यायचं। अशा प्रकारे केल्याने काय होते की त्याचं पदर व्यवस्थित सुटतं आणि चपाती एकदम मऊसूत अशी बनते। आणि गोलही खूप छान येतो। घडी घातल्यामुळे चपाती आपली वेडी वाकडी किंवा तिरकी अशी काहीच बनत नाही, एकदम व्यवस्थित गोल बनते। आणि ह्याचे काठच लाटून घ्यायचे। पहिला काठ जाड झाली की आत चपाती व्यवस्थित फुगत नाही। हे पहा, आणखीन एक तुम्हाला करून दाखवते आणि मग बाकीच्या सर्व चपात्या तुम्हाला भाजून दाखवते। तवा आता आपला चांगला गरम झाला आहे। त्यावर आता आपण ह्या लाटलेल्या चपात्या टाकू। चपाती खाल्ल्या साईडने व्यवस्थित शेकली गेली की मगच आपल्याला चपाती परतायचं आहे। हे पहा, आता शेकत चालले व्यवस्थित। आता चपाती परतून घेऊ आपण आणि त्याला वरून असं तेल लावू। हे पहा, चपात्या कशा फुगतात त्या। काहीच अवघड नसतं चपात्या बनवण्याचं। जे नवीन आहे ते सुद्धा बनवू शकतात चपात्या अशा प्रकारे। आणि चपाती व्यवस्थित फुगली की चव बाजूने ती व्यवस्थित भाजली जाते। हे पहा, आणखीन एक दाखवते तुम्हाला। चपाती पहिला खालून व्यवस्थित शेकून द्यायची, मगच त्याला परतायची। ही गोष्ट एक लक्षात ठेवायची।
हे पहा, अशा प्रकारे टम आपल्या चपात्या फुगतात आणि व्यवस्थित बनतात. चपाती ही हाय फ्लेमवरच भाजायची असते, लो फ्लेमवर भाजायची नाही, नाहीतर कडक होऊन जाते. आणि चपात्या पटपट बनवायच्या, जेणेकरून वेळ लागत नाही आपल्याला चपाती बनवायला. एकदम साधी सोपी आणि एकदम हलके पद्धतीने मी चपात्या कशा प्रकारे तुम्हाला बनवायचे ते दाखवलं आहे. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. वरून तेल लावल्याने काय होते की चपाती आपली व्यवस्थित मऊ राहते. थोडीशी गार झाली की ह्याला गोल स्टीलचा डबा असतो, त्यात गार झाली की भरून ठेवल्यावर एकदम 3 ते 4 तास अशी हाय अशी चपाती राहते आपली. हे पहा, किती मऊ अशा चपात्या झाल्या आहेत आपल्या. हे पहा, दिसायलाही खूप सुरेख दिसत आहेत. आता ह्याचे मी लेयर्स तुम्हाला काढून दाखवते. हे पहा, 1, 2 आणि 3 अशा 3 लेयर्सच्या ह्या चपात्या बनल्या आहेत. ही तर 4 लेयरची झाली. हे पहा, 1, 2, 3, 4 अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण चपात्या बनवू शकतो. आणि हे 2 लेयरच्या एकदम मऊसूत अशा चपात्या बनतात. या करून पहा आणि माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.